खूप धन्यवाद बंधू तेज दर्शन. मी लागनोक मधून हा वर्ग घेतो आहे आणि काही तांत्रिक अडचण जर निर्माण झाली तर एकतर काही क्षण आपण थोडं थांबू शकता शांत, अन्यथा तेज दर्शन आहेतच तुम्हाला कंटिन्यू करण्यासाठी. तर गत आठवड्यामध्ये आपण वर्गांच्या ऐवजी उर्गेन संघर्षित यांच्या अस्तित्वामुळे जे काही त्रिरत्न बौद्ध महासंघाची जी चळवळ निर्माण झाली आणि त्या चळवळीचे भारतामधील जे संस्थापक आहेत ब्रह्मचारी लोकमित्र यांच्या दृष्टिकोनातून त्यांना नेमकं शिक्षक कसा मिळाला आपण पाहिलंच आपल्याला पाहायला मिळतं मागील आठवड्यात, आणि त्यामुळे आपण मागच्या आठवड्यात काय हा वर्ग घेतला नव्हता. आता महत्वाची जी गोष्ट आपण सिगालवादामध्ये पाहण्याचा मुख्य हेतूच हा असा आहे की हे जे 3 महिने आहेत, आषाढ, श्रावण, भाद्रपद पासून तर थेट अश्विन पौर्णिमेपर्यंत एक वर्षावासाचा कालखंड म्हणून गृहस्थी लोकांचा विनय ही शिकवण आपण समजून घेत आहोत, अभ्यास करतो आहोत. आणि जेव्हा सिगाल आणि बुद्ध यांचा पहिल्यांदा सामना होतो राजगृहाच्या बाहेरच्या चौरस्त्यावरती, तेव्हा सिगाल आपल्या वडिलांच्या वचनपूर्ती खातीर ज्या प्रकारे ती 6 देशांची पूजा करत असतो त्यावर भगवान टिप्पणी करतात की हे ग्रहपती पुत्रा, 6 दिशांची पूजा अशा प्रकारे नाही केली जात. आणि मग जेव्हा सिगाल विचारतो की होय मग कशा प्रकारे केली जाते आपण मला सांगावं, आणि त्याचं विश्लेषण करताना भगवंतांनी प्रथमच सांगितलेलं आहे की 14 प्रकारच्या गोष्टी ज्या आपल्याला दुष्कृत्य करायला भाग पाडतात त्यापासून स्वतःला अगोदर सावरणं आणि त्यानंतर मग 6 दिशांची पूजा प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये आपण पाहतो की 4 पापकर्म ते सांगत आहेत, त्याच्यामध्ये 4 शीलांचा समावेश होतो आहे. पापकर्म निर्माण होणारी जी कारणं आहेत पापकर्माची त्या 4 गोष्टींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे, तृष्णा, दोष, मोह आणि भय. आणि नंतर तथागत सांगत आहेत 6 प्रकारची संपत्ती विनाशाची द्वार, ज्यामध्ये आपण 4 आतापर्यंत पाहिलेले आहेत. पहिलं आपण पाहिलेलं आहे सुरादी मादक पदार्थांचे सेवन करण्यापासून परावृत्त होणं, अवेळी बाहेर भटकण्यापासून परावृत्त होणं, नाटक तमाशे पाहण्याच्या व्यसनापासून मुक्त होणं, आणि नंतर जुगार खेळण्याच्या व्यसनातून स्वतःला सावरणं. आणि आज आपण पुढची 2 कारणं पाहणार आहोत, ज्यामध्ये तथागत म्हणतात पाप मित्रांची संगती, आणि पुढचं 6वं आहे समजून घ्यायचे आहेत, त्या लक्षात घेण्यात. भगवान बुद्धाने नेमकं मित्रांविषयी काय कथन केलेलं, कारण जेव्हा ते पापी मित्रांविषयी बोलत आहेत तेव्हा ते चांगल्या मित्रांचा देखील आणि चांगला त्यांनी असं कारण दिलंय किंवा कारण सांगितलंय की पापी मित्राची लक्षणं काय असतात. तर त्यांनी 4 प्रकारचे पापी मित्राची लक्षणं सांगितली आहेत. भगवंत म्हणतायत की जो मित्र घरी आल्यावर काही ना काही घेऊन जातो, पापी मित्र जो आहे तो केवळ शब्दांनीच उपकार करतो.
पापी मित्र, तिसरी गोष्ट सांगतात, तो केवळ हाजी हाजी करतो. आणि चौथी गोष्ट ते म्हणतात, पापी मित्र पाप कर्मामध्ये सहाय्य करतो, ना तर पाप कर्मापासून आपल्या मित्राला वाचवतो किंवा सावरतो. या चारही गोष्टी आपण थोडक्यामध्ये लक्ष तर एक गोष्ट आपल्याला इथे दिसते की आपण जर आपल्या जीवनामध्ये आपतेष्ट असतात, मित्र असतात, आणि मग ते मित्रांसोबत आपतेष्ट पण असे असू शकतात की जे केवळ तोंड घेवडे बोल घेवडे असतील आणि काही ना काही ते आप करतात. त्यामुळे जो पहिला जो गुण त्यांनी सांगितलेला आहे पापीत, तेव्हा त्यांचा काही ना काही गोष्टीवर डोळा असतो आणि मग ते अचूकपणे ती गोष्ट हेरून आपल्याला बरोबर पेचात टाकून आपण थांबवू शकत नाही किंवा नाही. आणि मग ती गोष्ट आपल्याला म्हणून काही मित्र असे असतात की तो घरी आला तर तो आपल्या घरातून कधीही रिकाम्या हाताने परत जातच नाही, काही ना काही घेऊन जातोच. पापी जो मित्र आहे त्याचं हे पहिलं लक्षण. तथागत म्हणतात की जो केवळ शब्दांनीच उपकार करणारा असा असतो. काही लोक जी आहेत ती फक्त बोलघेवडी असतात, प्रत्यक्ष कृती, प्रत्यक्ष उदाहरणीकरण, प्रत्यक्ष मदत किंवा सहकार्य हे त्यांच्याकडून कधीच घडत नाही. परंतु केवळ ते शब्दांचेच फवारे उडवतात. एवढ्या केवळ तुम्हाला वचन देतील, केवळ तुम्हाला आश्वासनं घेतील, काही करण्याचा शाब्दिक आभास निर्माण करतील, परंतु प्रत्यक्षामध्ये ते काहीच करणार नाहीत. त्यामुळं काही जे मित्र आहेत हे फक्त, ज्याला आपण म्हणतो ना बोलाची घडी कडी आणि बोलाचाच भात, तशा स्वरूपामध्ये मोडणारे असतात, ज्यांना केवळ शब्द फेकायचे, शब्द जाळं निर्माण करण्याची सवय असते. पुढे जाऊन ते म्हणतात की याचाच एक दुसरा पैलू म्हणजे हाजी हाजी ज्याला आपण म्हणतो ना की चापलुशी करताना एखादा मनुष्य आपण जे नाही आहोत तसं भासवतो, जे आपल्यात नाही अशा गोष्टींचं गुणगान गातो, स्तुती करतो. कारण हाजी हाजी करण्यामध्ये मुख्य हेतू असतो स्वार्थ, आणि त्या स्वार्थाच्या माध्यमातून त्या व्यक्तीला काहीतरी करून घ्यायचं असतं, काहीतरी प्राप्ती करायची असते, आणि ती प्राप्ती करण्यासाठी समोरच्या माणसासमवेत त्याची हाजी हाजी करणं किंवा त्याची खुशमस्करी करून त्याला मोठा भासवण्याची, चांगला भासवण्याची आणि त्याच्याकडून शाबासकी मिळवण्याची मानसिकता असते. आणि त्या मानसिकतेमधून त्या व्यक्तीकडून काहीतरी काढून घ्यायचं, काहीतरी करायचं.
अशा प्रकारची प्रवृत्ती असणारा जे तिसऱ्या प्रकारची, तो हाजी हाजी करणारा मित्र. नंतरचा जो आहे चौथा त्याचा दुर्गुण, तो म्हणजे आपल्या हातून एखादी चुकीची, एखादी वाईट, एखादी दुर्घटना घडत असेल, मनुष्य मात्र म्हणून जर आपल्याकडून होत असेल, मित्र आहे तो आपल्याला थांबवत नाही. उलट असं करण्यासाठी तो आपल्याला प्रोत्साहित करतो, प्रेरणा देतो. जिथे की त्याला माहित असतं की असं करण्यामुळे, असं केल्यामुळे आपल्या मित्राला नुकसान पोहोचणार आहे, त्याची हानी होणार आहे, त्याची बदनामी होणार आहे. पण तरी सुद्धा हा जो कपटी मित्र आहे तो आपल्या मित्राला चुकीच्या वाटेने जाऊ देतो, चुकीची कृती करू देतो, त्याच्या हातून चुकीची कर्म तो होऊ देतो. या दृष्टीने जर पाहिलं तर खरोखरीच पापी मित्र जो आहे त्या पापी मित्राचे हे 4 दुर्गुण आहेत. घरी आल्यानंतर काही ना काही उचलून घेऊनच जाणार, केवळ बोलघवड्या शब्दांची स्तुती सुमन देणार, परंतु कुठल्याही प्रकारे तो व्यावहारिक मदत न करणार, खुशमस्कऱ्या केवळ हाजी हाजी करून तुमची खोटी प्रशंसा करणार, तुमच्याकडून काही काढण्यासाठी, तुमच्याकडून काही लाटण्यासाठी. आणि शेवटची गोष्ट बुद्ध म्हणतात की वाईट कर्म करतानाही न थांबवणारा, उलट वाईट कर्म करण्यास प्रोत्साहन देणारा, भाग पाडणारा असा हा मित्र. आणि मग या उलट ते असं म्हणतात की चांगला जो मित्र आहे तो चांगला मित्र म्हणजे मित्रावरती सदैव उपकार करणारा मित्र, मित्राचं कुटुंब, या दृष्टीने आपल्या मित्राला कशाची आवश्यकता आहे, आपला मित्र कोणत्या अडचणीत आहे त्याचं भान ठेवून त्याला मदत करणारा, त्याला सहाय्य करणारा, एक प्रकारे त्याच्या हितार्थ काहीतरी देणारा हा जो मित्र आहे तो खऱ्या अर्थाने बुद्ध म्हणतात की चांगला मित्र आहे. दुसरी गोष्ट ते असं म्हणतात की दुःखाने दुःखी आणि सुखाने सुखी होणारा. आपल्या मित्राला किंवा आपल्या मित्राच्या परिवारात जर काही अडचण निर्माण झाली तर त्या मित्राला किंवा त्याच्या अडचणीमध्ये, दुःखामध्ये तो स्वतःच दुःखी होतो आणि आपल्या मित्राकडे किंवा आपल्या मित्राच्या घरी जर काही चांगलं निर्माण झालं तर त्यामध्ये तो स्वतः आनंदी होतो, तो स्वतः सुखी होतो. आपल्या मित्राच्या दुःखाने दुःखी होणारा, आपल्या मित्राच्या सुखाने मुदित आणि आनंदी होणारा असा तो असतो. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की आपल्या मित्राच्या स्नेहाच्या सुखदुःखामध्ये समरस होऊन जाणारा जो मित्र आहे तो चांगला मित्र असू शकतो. तिसरी गोष्ट बुद्ध म्हणतात समुपदेशन करणारा किंवा समुपदेश करणारा. जीवनाच्या
जीवन मार्गामध्ये आपल्या मित्राला सदैव सदुपदेश करत राहणारा, चांगल्या मार्गाने पुढे घेऊन जाण्यासाठी त्याला सदा सर्वदा चांगला मार्ग दाखवणारा, चांगलं मार्गदर्शन करणारा, जर आपल्या मित्राच्या हातून जर काही चुकीचं घडत असेल तर ते घडण्यापूर्वी त्याचे परिणाम लक्षात आणून देणारा आणि ते घडण्यापूर्वी त्याच्या हातून असं दुष्कृत्य घडवून न होऊ देण्याचं थांबवणारा तो खरा असा मित्र आहे, असं ते म्हणतात. समुपदेश करणारा. आणि चौथी गोष्ट ते असं म्हणतात की अनुकंपा करणारा असा मित्र जो अनुकंपा करतो, इतरांच्या प्रती तो संवेदनशील असतो, इतरांचं दुःख, इतरांची अडचण हे पाहून त्याचं हृदय अनुकंपित होतं. आणि जेव्हा हृदय अनुकंपित होतं तेव्हा आपण इतरांच्या कल्याणासाठी धावून जातो, इतरांच्या मदतीसाठी धावून जातो. कारण अनुकंपा हे करुणेचं नाव आहे. आणि अनुकंपा किंवा करुणा ही कृतिशील आणि डोळस असणारी मैत्री आहे, जी थांबत नाही. तिच्यामध्ये प्रयत्नेचा देखील अंश असतो. आणि म्हणून जिथे अनुकंपा असेल, संवेदनशीलता असेल, करुणा असेल, त्या ठिकाणी असा मित्र तिथे धावून जातो आणि धावून जाऊन मदत करतो. तर अशा प्रकारे तथागतांनी पापी मित्र आणि चांगल्या मित्राची ही लक्षणं सांगितलेली आहेत. आणि मग ते म्हणतात, जर एखाद्याच्या जीवनामध्ये या दुसऱ्या प्रकारचा मित्र असेल, सदा सर्वदा उपकार करणारा, सुखदुःखामध्ये समरस होणारा, समुपदेश करणारा आणि अनुकंपा करणारा, तर अशा मित्राला आई जशी आपल्या मुलाची जोपासना करते तशी या मित्राची आपण जोपासना करावी, आपण त्या मित्राची काळजी घ्यावी. आणि त्या दृष्टीने भगवंताने खर तर हा मुद्दा जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या प्रकारे त्यांनी समजून दिलेला आहे. पुढची जी गोष्ट आहे आणि ती गोष्ट किंवा तो जो मुद्दा आहे तो दुसरं तिसरं काही नसून संपत्ती विनाशाच्या द्वाराचं चौथं कारण बुद्ध सांगतायत. आणि ते म्हणतात आळस. आणि आळस ज्याला आहे तर असं म्हणतात की आळशी मनुष्य आज फार थंडी आहे म्हणून काम करीत नाही, आज फार ऊन पडले आहे म्हणून काम करीत नाही, आज संध्याकाळ फार झाली आहे म्हणून काम करीत नाही, आता भूक खूप लागली आहे म्हणून काम करीत नाही, आज फार थकवा आला आहे म्हणून काम करीत नाही. अशा प्रकारे आळस केल्यामुळे त्याला नवीन तर काही प्राप्त होत नाहीच, पण मिळालेले त्याच्याजवळ असणारे धन मात्र तो त्याचा विनाश करतो, ते धन त्याच्याकडून नाश पावतं. आणि म्हणून आळस जो आहे हा मनुष्याच्या विकासाच्या मार्गातील खूप आणि खूप मोठा अडथळा आहे. आणि या आळसावरती माणसाने सदोदित काम केलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आपण आळसामुळे ध्यान करायचं ठरवतो पण आळसच आपल्याला ध्यानापासून परावृत्त करतो. आपण शिबिरावर जायचं ठरवतो, आपला आळस आपल्यावरती हावी होतो, तो जिंकतो आणि तो आपल्याला घरी
आपल्यामधला आळस या चरणामुळे एकूणातच आपल्याला पाहायला मिळतं. आळस जो आहे हा माणसाला त्याच्या जीवनातील विकासाच्या मार्गातील अतिशय मोठा असा अडथळा आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की 6 जी गोष्टी आहेत या 6 गोष्टी म्हणजे संपत्ती विनाशाची ही कारण आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे या 14 गोष्टी टाळणं म्हणजे खऱ्या अर्थाने 6 दिशांची पूजा केल्यासारखं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की प्राणी हिंसा असेल, चोरी असेल, व्यभिचार असेल किंवा खोटं बोलणं असेल, ही 4 पाप कर्म न करणं, ही पाप कर्म ज्या कारणामुळे निर्माण होतात अर्थात लोभ किंवा तृष्णा, द्वेष किंवा क्रोध, मोह म्हणजे अज्ञान आणि भय, या 4 गोष्टींवरती कार्य करणं. आणि संपत्ती विनाशाची जी 6 कारणं आहेत, सुरादी मादक पदार्थांचे सेवन, अवेळी बाहेर भटकणे, नाटक तमाशे पाहण्याचे व्यसन, जुगार खेळण्याचं व्यसन, पाप मित्राची संगती आणि आळस, अशा या विनाशकारी 14 गोष्टींवरती प्रभुत्व मिळवल्यानंतर हे ग्रहपती पुत्रा, आता मग आपण 6 दिशांची पूजा करावी. परंतु तू ज्या काही प्रकारे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, झेनित आणि नादीर या 6 दिशांची पूजा करतो आहे, त्यापेक्षा ही पूजा मात्र नाही. या दिशा जरी त्याच असल्या तरी त्या दिशांची प्रतीक मात्र भिन्न आहे. आणि मग बुद्ध सांगतायत हे ग्रहपती पुत्रा, हे पूर्वकृत्य झाल्यावरती म्हणजेच दुष्कृत्य करायला भाग पाडणाऱ्या 14 गोष्टींवरती मात केल्यानंतर, ही पूर्वकृत्य झाल्यावर 6 दिशांच्या पूजेस लागावे. त्या 10 दिशा 6 दिशा कोणत्या आहेत त्या येणेप्रमाणे आई बाबांना पूर्व जावे, गुरुला दक्षिण दिशा समजावे, पत्नीला पश्चिम दिशा समजावे, आत्मविश्वास उच्च समजावे, साधू संतांना वरची दिशा समजावे. म्हणजे जेनीत आणि सेवकांना जी खालची आहे तिला म्हटलेलं आहे नादी. आणि मग बुद्ध म्हणतात आई बाप 5 गोष्ट करावी. अतिशय महत्वाचं आहे. पहा, पूर्व दिशा ही उगवती दिशा, पूर्व दिशेला सूर्य उगवतो आणि सूर्य उगवणं सगळीकडे लखलखाट निर्माण करणं, अंधाराला मारणं, नव्या दिवसाची, नव्या दिनाची सुरुवात करणं. आई वडिलांचं स्थान हे प्रत्येक माणसाच्या जीवनात हे पूर्व दिशेसारखंच आहे. पूर्व दिशेतून आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे, मान्य करता आलं पाहिजे. आणि म्हणून मग काय म्हणतात या ठिकाणी बुद्ध, 5 प्रकारे प्रत्येक मुलाने आपल्या आई बापांची सेवा करावी, पूजा करावी. पहिली गोष्ट
त्यांचे काम करावे. दुसरी गोष्ट त्यांचे पोषण करावे. तिसरी गोष्ट कुलात चालत असलेली सत्कार्य चालू ठेवा. चौथी गोष्ट त्यांच्या उन्हात वागून त्यांच्या संपत्तीचे कधी व्हावे. आणि जर त्यांच्या नावे. आणि मग ते म्हणतात या 5 गोष्टींनी जर आपण पूजा केली तर ते मुला अनुग्रह करतात. आणि तो अनुग्रह म्हणजे त्यांचं पापापासून निवारण करतात, अकल्याणकारक मार्गास लावतात, कला कौशल्य शिकवितात, योग्य स्त्रीशी लग्न करून व योग्य वेळी आपली मिळकत वारसा स्वाधीन करतात. या प्रमाणे पूर्व दिशा कल्याणकारक. आता सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्याला हे या ठिकाणी लक्षात घेणं महत्वाचं आहे. ते म्हणजे आपल्या जीवनातील आई वडिलांचं स्थान ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तर महत्वाची गोष्ट मी सांगत होतो की आपल्याला आई वडिलांना पूर्व दिशेच्या महत्वासारखं त्यांचं मूल्य आपण केलं पाहिजे, त्यांना महत्व दिलं पाहिजे. कारण त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, त्यांनी आपलं पालन पोषण केलेलं आहे, त्यांनी आपल्याला सेवा दिलेली आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे, पोटाला चिमटा घेऊन शिक्षण दिलेलं आहे आणि आपल्याला या योग्यतेचं बनवलेलं आहे. आपलं जीवन एक प्रकारे त्यांनी दर्जेदार बनवलेलं आहे. आणि म्हणून आपल्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत किंवा आपल्या जीवनाच्या आई वडिलांच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला आपल्या आई वडिलांची काळजी घेणं. जसं लहान असताना आपले आई वडील आपलं संगोपन करतात, जेव्हा आपले आई वडील म्हातारे होतात त्यांचं म्हातारपण हे त्यांचं दुसरं बालपण असतं. लहान असताना आपण जसे आईच्या बापाच्या बोटाला धरून पाऊल टाकतो, आपला तोल गेल्यानंतर ते जसं आपल्याला सांभाळतात, तसंच वार्धक्यामुळे त्यांचं शरीर गलित गात्र झाल्यामुळे म्हातारपणात आई वडिलांचा झोक जातो. म्हातारपणात आई वडिलांना एकट्याने चालून होत नाही. अशा वेळेस आपण त्यांची काठी बनणं, अशा वेळेस आपण त्यांना आधार देणं, अशा वेळेस आपण त्यांना मदत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणतात त्यांची कामं करणं. वार्धक्यामध्ये जे त्यांना होत नाही ती कामं, तशी लहानपणे आई वडिलांनी आपली सगळीच कामं केलेली असतात, अगदी आपली शी सू काढण्यापासून सुद्धा. आणि तशाच प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये हे करण्यासाठी जेव्हा ते हतबल होतात तेव्हा आपल्याला त्यांच्यासाठी ते करावं लागेल आणि ते आपण करू शकलो पाहिजे. त्यांचं पोषण करणं म्हणजे आपल्या आई वडिलांनी ज्या प्रकारे कष्ट घेऊन आणि खस्ता खाऊन आपल्याला वाढवलेलं असतं, नावारूपाला आणलेलं असतं, आपलं हे आद्य कर्तव्य आहे की आपण देखील आपल्या आई वडिलांचं त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत योग्य रीतीने पोषण करणं, त्यांची काळजी घेणं. बऱ्याचदा मुलांना असं वाटतं
की ते त्यांच्या संसारात व्यस्त आहेत. मुलं काय करतात? धावता धावता आई वडिलांच्या हातात 2 किंवा 3 हजार रोकड फेकून देतात आणि त्यांना सांगतात, तुम्ही तुमची काळजी घ्या, तुम्ही तुमचं बघा. मित्र हो, बंधू आणि भगिनींनो, आयुष्याच्या अखेरच्या काळात आई वडिलांना तुमच्या नोटांपेक्षा, तुमच्या रोकड्यापेक्षा तुमचं जवळ बसणं जास्त उबदार वाटतं. त्यांचा हात हातात घेऊन कुरवळणं आणि तुमचं त्यांच्यावर आजही तेवढंच प्रेम आहे याची पोचपावती देणं, हे आई वडिलांना जास्त प्रिय वाटतं. त्यांच्या खांद्यावर हात ठेवणं, त्यांच्या केसातून हात फिरवणं. कारण आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात आपले आईबाप भुकेले असतात ते लेकरांच्या स्पर्शाला. ज्या लेकरांना त्यांनी कडे खांद्यावर खेळवलेलं असतं, ज्या लेकरांच्या त्यांनी शेकडो नव्हे हजारो पाप्या घेतल्या असतात, ज्या लेकरांच्या त्यांनी कौतुकाची गाणी गायलेली असतात, तीच लेकरं शेवटच्या काळात त्यांना आपल्या जवळ बसावं आणि त्यांनी त्यांच्या अस्तित्वाला कुठेतरी मान्यता द्यावी, स्वीकारावं, याच्यासाठी ते वृद्ध डोळे टकमका टकमका बघत असतात की आपला मूल कधी आपल्या जवळ येऊन बसेल, 2 शब्द आपल्याशी तो कसा बोलेल, आपल्याला काही 2 गोष्टी तो चांगल्या कशा सांगेल. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, त्यांच्या पोषणाची जबाबदारी, त्यांचं मानसिक पोषण आणि त्यांचं शारीरिक पोषण, आई वडिलांना त्यांच्या वार्धक्याच्या काळात योग्य आहार, योग्य औषधोपचार, त्यांची योग्य निगराणी ठेवणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. आणि ते प्रत्येक मुलाने आणि प्रत्येक मुलीने आपल्या जीवनामध्ये केलंच पाहिजे. म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. आज आपण असं पाहतो की विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आणि मुलांच्या आणि मुलींच्या दूर दूरच्या आणि विचित्र वेळापत्रकाच्या नोकऱ्यांमुळे आज कुटुंबामध्ये म्हाताऱ्या माणसांची स्थानं हे अजिबात जाणवत नाही. हम दो हमारे दो, मुलं सांभाळण्यासाठी पाळणा घर किंवा पगारी बाया, आणि आपले आई वडील त्यांची आपल्या संसारात ढवळाढवळ नको, नाक खुपसणं नको म्हणून गलेलठ्ठ पगारातून पैसा काढून आपण आपल्या आई वडिलांना पोहोचवतो ते वृद्धाश्रमामध्ये. आणि वृद्धाश्रमाची लोक त्यांचं पोषण करतात, त्यांना खाणं पिणं देतात. बंधू आणि भगिनींनो, आपले आई वडील आपल्या दारात असणं, आपल्या घरात असणं, आपल्या जवळ असणं आणि त्यांचा शेवटचा श्वास आपल्या मांडीवर जाणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आई वडिलांची कामं करा, सर्व प्रकारची, ज्या ज्या ठिकाणी जी जी त्यांची नीड आहे, जी जी त्यांची गरज आहे, आई वडिलांचं पोषण करणं आणि कुलात चालू आलेली जी कर्म आहे, सत्कार्य आहे, ती चालू ठेवणं. आपले आई वडील यांची काही संस्काराची एक ठेव असते आपल्याकडे. त्यांनी त्यांच्या कुळामध्ये काही गोष्टी जपलेल्या असतात. मग ते आप्तेष्टांशी असणारे नातेसंबंध असतील, त्यांची सामाजिक दातृत्वाची भावना असेल, त्यांची सामाजिक जबाबदारीची भावना असेल, त्यांची इतरांना काही मदत करण्याची प्रवृत्ती असेल. आपल्या जीवनामध्ये आई वडिलांचे हे सद्गुण आपल्याला जपता आले पाहिजे.
ज्या प्रकारे आपले आई वडील आपलं एकत्र कुटुंब पद्धती असताना पाहुण्यांना बोलवायचे, त्यांच्यासाठी पंक्ती बसायच्या, जेवण सगळी एकत्र जेवायचे, देणं घेणं व्हायचं, भेट वस्तू स्वीकारल्या जायच्या. या रूढी, या परंपरा, या रीती ज्याच्यामध्ये माणूस पण जपलं जाईल, ज्याच्यामध्ये ऋणानुबंध आणि नाती आणि नात्याचं जाळ हे घट्ट केलं जाईल, अशा ज्या रूढी आहेत, अशा ज्या परंपरा आहेत, असा जो आपल्या आई वडिलांचा जो वारसा आहे, तो वारसा आपल्याला जपता आला पाहिजे, त्याची आपल्याला काळजी घेता आली पाहिजे. बऱ्याचदा पाहतो की परिस्थितीजन्य आज समाजामध्ये आपल्या पूर्वजांकडून आलेले जे पारंपरिक अशा प्रकारची सत्कार्य आहेत, ती एक प्रकारे कमी पडलेली आहेत किंवा संपुष्टात आलेली आहेत. कोणी कोणाला विचारत नाही, कोणी कोणाचा मान ठेवत नाही, कोणी कोणाला आदर देत नाही आणि कोणी कोणाला पदरची 2 पैशाची भेटगाठही देत नाही. या संस्कृतीचं पुन्हा आपल्याला जतन करता आलं पाहिजे, पुन्हा तिला आपल्याला वाढवता आली पाहिजे. कारण याच्यामधून आपलेपणा, जिव्हाळा, माणुसकी आणि ऋणानुबंध या सगळ्याच गोष्टींचं जाळं विणलं जातं आणि जपलं जातं. चौथी गोष्ट ते म्हणतात, त्यांच्या वचनात वागून त्यांच्या संपत्तीचे वाटेकरी व्हावे. आता ही गोष्ट आजपासून 30 वर्षापूर्वी ही निश्चितच होती. आता आपल्याला पाहायला मिळतं की मुलंच आई वडिलांपेक्षा जास्त श्रीमंत मोठ्या सोसायट्यांमध्ये घरं घेऊन राहतात आणि उलट त्यांना आई वडिलांच्या गावाकडच्या घराचा, ते घर भलेही अँटिक पीस असेल, पण आपल्याला शहरातलं फर्निचर यांनी जी भुरळ पाडलेली असते, त्यामुळे गावाकडचं आपलं वडिलोपार्जित एक सांस्कृतिक ठेवा असलेलं घर आपल्याला कबाडखाना वाटतो आणि मग आपल्याला वाटतं ते द्या कोणाला, पण त्या घराशी माझा काही संबंध नाही, ते घर मला कधीच पटलेलं नाही, ते घर मला कधीच आवडलेलं नाही. पण प्रश्न हा केवळ घराचा नाही, प्रश्न आहे वडिलांनी कमावलेली जी पण काही संपत्ती आहे, त्या संपत्तीचे वाटेदार हे त्यांची मुलं असतात आणि त्या वाट्यामध्ये आपल्याला दखल अंदाज नाही करायचा आहे. पण जेवढी भावंड असतील आणि जे काही उरलेलं असेल, कोणत्याही प्रकारचा, कसल्याही प्रकारचा दुजाभाव न करता आपल्याला त्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा वाटा करता आला पाहिजे, वाटा देता आला पाहिजे आणि वाटा घेता यायला पाहिजे. त्यामुळे जे काही वडिलांचं आहे हे एकट्या मुलाचंच नसतं किंवा एकट्या मुलीचंच नसतं. खर तर मुलांनी आतापर्यंत बऱ्याच गोष्टी गुंडाळल्या, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायद्याच्या चौकटीमध्ये मुलींना देखील वडिलोपार्जित संपत्तीमध्ये तेवढाच महत्वाचा वाटा मिळाला पाहिजे, हा जो आग्रह धरला होता, तो बाबासाहेबांच्या पश्चात का होईना सरकारने मान्य केलेला आहे आणि त्यामुळे आजकाल मुलींना देखील वाटा मिळतो. आणि 5वी आणि शेवटची गोष्ट ते म्हणतात की आपल्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण त्यांच्या नावाने काही दान धर्म करावं, इतरांना काही द्यावं, इतरांना काही वाटावं, जेणेकरून त्यांचं नाव हे निमित्त असेल, पण त्यांच्या स्मरणाचा उपयोग करून काहीतरी जनकल्याणाचं, जनहिताचं, दातृत्वाचं
कार्य आपल्या हातून घडत असतं. याचाच भाग म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये जो सण होतो पितृपक्ष, असं काही आपल्याला करायचं नाही. आपल्याला आपल्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ पौर्णिमेसाठी, बुद्ध जयंतीसाठी, 14 एप्रिलसाठी किंवा अन्य जर तुम्हाला असं वाटलं की आपल्या आई वडिलांचं नाव अजरामर व्हावं, तर तुम्ही एखाद्या चांगल्या संस्थेला एखादा त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ क्लासरूम बांधून देऊ शकता. तुमच्या आई वडिलांचं नाव सदैव अजरामर राहावं म्हणून तुम्ही जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करतात अशा मुलांसाठी एखादी अभ्यासिका सुरू करू शकता किंवा सुरू असलेल्या अभ्यासिकेला फर्निचर देऊ शकता, संगणक देऊ शकता, कपाट देऊ शकता, काही तुम्ही पुस्तकं देऊ शकता, ज्या पुस्तकाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेतली मुलं आपला अभ्यास पूर्ण करून काहीतरी आपल्या जीवनात परिवर्तन घडवून. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, आजच्या या वर्गामध्ये तांत्रिक अडचणींना लक्षात घेता आपण मुलांनी आई वडिलांच्या प्रती काय 5 गोष्टी केल्या पाहिजेत त्याचा थोडक्यात परामर्श घेतलेला आहे. आणि मग मुलं जे काही आई वडिलांसाठी करतात त्याचं परिमार्जन म्हणून आई वडील मुलांवरती कोणत्या गोष्टींचा अनुग्रह करतात ते आपण पुढच्या गुरुवारी पाहणार आहोत. तेव्हा आता आपण जे काही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि माझं जे सिगाल वादावरचं जे परिचयात्मक भाषण होतं पहिल्या दिशेला धरून आज किंवा प्रवचन, त्याला मी इथेच विराम देतो. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. जय भीम.